तर आपण आता थडकी फडकी असं एकदम डोक्यात तर काही नव्हतं ब्लॉग बनवायचं, पण आपण असं अचानक ब्लॉग चालू केला. आणि आज आपलं लोकेशन काय, तर आज आपलं लोकेशन आहे माळशेज घाट. चाललो आहे ऑन द वे, आता थांबलो आहे सध्या मंतरसाठी. मध्येच व्लॉग चालू करण्यासाठी माफी, सुरुवातीपासून नाही करू शकलो. ठीक आहे, हे आपल्या हे 2 गाड्या, एक आणि ती एक, आपल्या अशा 2 गाड्या आहेत. तर बघू पुढं. आता सध्या तरी आम्ही थांबलो पेरू घेण्यासाठी. जसं बघू शकता पेरू एक नंबर आहे, क्वालिटी लागतोय. आपण खाऊन बघू कसा लागतो. गोड पण आहे आणि लाल पेरू आहे मेसनी, एक नंबर. चौतर बादशाह आहे. माळशेज घाटाची सुरुवात झाली आहे आणि इथं आपण एक स्टॉप घेतलाय. हा लुक बघा, फील बघा, व्ह्यू बघा, व्ह्यू 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 बादशाह ना एकदम कडक. हॅलो, दिस इज मोठी सिस्टर, दिस इज डॉक्टर सिस्टर, दिस इज लॉयर. आणि जाऊ दे. हाय कर, हाय हाय. हॅलो, हाय. कुठं आली तू? बोर. गेट लॉस्ट. गेट लॉस्ट. बाय बाय. हे डोंगर बघा, हे एकदम आभाळात आहे, एकदम अर्ध म्हणजे डायरेक्ट आभाळातच गायब झाले, अर्ध वरचा टोक पूर्ण. हे 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 सेम इयर पूर्ण गायब झाले. एका बोगदा आहे मी. अरे काच राहू दे काय विषय नाही. काय विषय. आता एंट्री पॉइंट बघा, आता बाहेर आल्यावर व्ह्यू बघा. नादच. इथं फोटो काढायला पाहिजे, इथं थांबायला पाहिजे. गावात पाणी बघा, इथं मंदिर. जय गुरुदेव. मंदिर आहे. अरे गुरुदेव काय बोलला तू. अरे इकडं दर तिकडं काढती. मोबाईल जाऊ दे ना फक्त. हेलो गाइस, अभी हमारे बाबूजी रुकेंगे. थांबते. घेतली बाजूला, घेतली पुढं. अरे आता तर स्वतः म्हणले दुःख. कशी गाडी वाटते जरा महागी दाबून लावते. A few moments later. वाव. हाय घेऊ दे ना. योग आला. ए भाई बना ना घे भाई. मोबाईलचा नाद नाही करायचा. नाही. खायला कम पडली मला. शेक हँड घंटा देते त्याने. शेक हँड माकडासोबत काढतो. यार माकड कुठलं कसं ओळखायचं मग. 1 hour later.
One eternity later. गाड्या आणला मध्ये. आता इथून तो आपलं लोकेशन कुठे गेला रे? कुठे गेला? इथून हा रोड आहे. ह्या रोडनी आपल्याला जायचंय. कुठल्या बाजूला आहे रे? कुठले? त्या बाजूला आहे. हा इकडं कुठेतरी. कमीत कमी आता 1 किलोमीटर ट्रॅक झालाय. त्या दादाला विचारलं किती लांब जायचंय. भाई म्हणते अजून 2 किलोमीटर आहे. गाडी बिडी घेऊन येऊ नेक्स्ट टाइम. ध्यानात ठेवा मित्रांनो, विदाउट गाड्या घेऊन येशाल. जमल तेवढं मध्ये घाला गाड्या. पार्किंगचा एक स्पॉट आहे, त्या पार्किंगच्या स्पॉटच्या पण आत घालायचं. आईला कुठं गाडी घातली बाई. आम्ही वेरणा घातली होती गेल्या वेळेस आणि ते आता दादा नको. अरे बस की त्यानं गाडीचे किती हाल व्हायचे त्याच्या. काहीच होत नाही आम्ही वेरणा घातली तर. अरे पण ग्राउंड क्लिअरन्स पाहिजे गाडीला तेवढं. लॉर्ड आल्टो येडे. अरे लॉर्ड आल्टो मान्य आहे ना, आपण बी लॉर्ड सारखे वाढलेले. ये आता ब्लॉग नक्की ट्रेकिंगचा होता का वॉटरफॉलचा होता. आपण ठीक आहे आराम से भाई. चिखल नुसता. आता हे दिसतात सरी दिसतात भाई. आठ झोड गाड्या लावल्यात. जिकडं दिसेल तिकडं गाड्या लावल्यात आडझोड. चला एक नजारा दाखवतो भावांना तुम्हाला मित्रांनो. गाईस जे काय असतील तुम्ही रे एवढं समजून घ्या. एक नजारा दाखवतो. आहे का नाही कसला कडक आहे भाई. हे आता तुम्हाला कॅमेऱ्याचं म्हणून एवढं चांगलं दिसत नाही, पण साक्षात बघशाल ना भाई एक नंबर. काय दिसतंय एकदम चारी बाजूनी. आडझोड ट्रॅक चाललाय गाईस. ऑलमोस्ट 20-25 मिनिट झालेत आय गेस ट्रॅक चाललाय भाई. आणि एकतर भाई आज नशिबाने पाऊस पण नाही ना, आबा आहे नुसतं ऊन पडतंय भाई. मरणाचा घाम येतोय. नको झाले. ओ दिसला दिसतोय तुम्हाला. हा दिसतोय झलक पासार आहे. मेहनतचं फळ दिसणार आहे गाईस. मेहनतचं फळ. ओ हो. तुम्हाला आता दिसत नाही पण ते जवळ जाम बरेच आहे. आणि ह्याला काय आहेत असे 3 लेअर आहेत. एक वरून पडतोय, मग एक इकडून, आणि मग परत एक इकडून. म्हणजे जो खाली व्ह्यू होता ना तो बेस्ट. हे असं काही टाईप असा. पण हां दिसेल बघा आता. दिसेल तो एक हे बघा. इथून वरून एक येतोय आणि मग इथून एक, आणि मग तिसरा इथून. नाद एकदम. 2-3 वॉटरफॉल दिसले बाजूला. A few moments later. तरी त्या नदी क्रॉस करण्यासाठी 2 हे आहेत आपल्याला ऑप्शन्स. एक तर ही झिपलाईन हे दिसते बाई. कसला मोठा टॉन गाय आणि झिपलाईन क्रॉस करतोय बाई. नल्ले चल. आणि हा ऑप्शन एक आहे. हा भाई अर्ध पाण्यात भाई. अर्ध पाण्यात. नादच नाही विषयच नाही बाई. आपण तर इथूनच जायचं बाई. ह्याच्यातच रिअल फील आहे बाई. हे काय हे कोण बी करते नल्लीगिरी. ह्याची तू हे काय बारक आहे का मी. इथूनच जाणार. लय डेंजरचा हा विषय. लय बेकार. इकडं बघा इथंपर्यंत पाणी होतं. इथंपर्यंत अक्षरशः पहिली स्टेप अशी, दुसरी स्टेप डायरेक्ट बाई तळात गेल्यासारखं. एकदम डेंजर विषय. लय विषय बाई. बारकी हाईटवाले मी सरळ सांगतो झिप लाईनने जावा. काय यायची गरज नाही तर. नाहीतर लय विषय होईल. मस्त एक नंबर विषय नाही. फर्स्ट लेवल पार झाली मित्रांनो. आता सेकंड लेवल. दिस इज द हाईक म्हणजे आपलं ट्रॅक. सॉरी, वेटिंग फॉर द नेक्स्ट चॅलेंज. जवळ येतंय दमाने. डेंजर विषय दिसतोय ट्रॅकिंगचा. पण बघू चला पुढं काय होतंय.
का घरे मोर इतनी तत खाई चुन खाई ओ मा हो हो. हाय प्रेशरच आहे पाण्याला, मस्त प्रेशर आहे. मस्त इथं बसून कोपऱ्याला एक स्टो टाकून मस्त मॅगी करून खायला अशी मजा येणार आहे ना, नादच खा. ट्रेक आहे गाईस, आई शपथ सांगतो डेंजर विषय. जसं जसं भेंडी वर जाईल तशी लेवल वाढतच चालली गेम सारखी. 1 2 हा तर 3 आहे. डेंजर विषय. पॅन्ट अर काय घाण झाली, असं चिखलात बसलोय मी आडझोड. बघू चला, चल चल यार. नको यार, जाऊ आपण घरी यार. किती आहे आपण, नको. One eternity later. शेवटी फायनल ट्रेक पूर्ण केला आपण, ट्रेक पूर्ण करून आलोय कुठे, ज्या व्ह्यूसाठी थांबलो होतो. आता इथं ते गाणं लागलं पाहिजे, तीवरा शुक शौर्य. One hour later. अचानक मध्ये भयानक आता चालू झालेला आहे पाऊस. आता खरी मजा येणार, कारण की अजून आपल्याला नदी पार करायची. आता पाऊस पडतोय म्हणजे ऑब्व्हियसली प्रेशर वाढणार, पाण्याचं प्रेशर वाढणार म्हणजे फ्लो वाढणार म्हणजे लागणार. बघू चल. काय वाटलं, कसं होतं, माझी रिॲक्शन कशी होती, ओमची रिॲक्शन सांगू कशी होती. म्हैस आठवा म्हैस. एकदम असं 2 सेकंदात आहे का, 2 सेकंदात अशी पूर्ण लाईफ अशी रिवाईज झाली. कशी माहिती आहे का, अशी रिवाईज झाली ती लाईफ. सगळं आठवलं 2 सेकंदात, पण 2 सेकंदाला मागून जावं ते ना, असं मागून सहारा दिला का मग म्हणलं हा काहीतरी होप्स आहेत. सगळे देव तर काय सगळे एकच आहेत का देव, सगळे असे 2 सेकंदात. हा पॉइंट आणि ह्याचा ही स्पेशालिटी. काय म्हणावं काय माहितीच नाही ना, म्हणून